एवढंच फक्त मनात ठेवायचंय. सुंदर. हो 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 हो. मनोऱ्यामध्ये एक 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 थर आपल्याला दिसत आहे. अतिशय संयमाने हे थर रचले जात आहेत. गोविंद पथक अतिशय छोटा आहे पण सराव मात्र त्यांचा. हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल हैप्पी गोकुल अष्टमी। तो मैं आज जा रहा हूँ ठाणे दहंडी देखने के लिए। तो मैं पूरा व्लॉग बनाने वाला हूँ, तो मेरे व्लॉग को पूरा एंड तक देना। जो भी मेरे चैनल पे नए वो सब्सक्राइब ज़रूर करना। चलो मिलते हैं। हेलो एवरीवन, मैं फाइनली स्टेशन पे पहुँच गया हूँ। तो यहाँ से 30 मिनट्स का रास्ता है। अभी उल्लासनगर स्टेशन पहुँच गया हूँ मैं। यहाँ से 30 मिनट का रास्ता है, तो अभी ट्रेन के लिए वेट कर रहा हूँ। तो ट्रेन में बैठ जाऊँगा, वहाँ से ब्लॉग कंटिन्यू करने वाला है। तो गाइस फाइनली मेरा ट्रेन आ गया है। यहाँ से गाइस फाइनली मैं ठाणे स्टेशन पहुंच गया हूँ। यहाँ से 10-15 मिनट्स का वॉकिंग डिस्टेंस है। तो मैं अभी चल रहा हूँ, तो आप लोग को सीधा दिखाता हूँ वहाँ पे लोकेशन। यहाँ पे बहुत बड़ा दहंडी लगा है, तो आप लोग को प्रॉपरली बताता हूँ। कितने का भाई? ये सब 20 का है, ऊपर वाला ये वाला 10 का है, ये वाला 14 का। तो गाइस फाइनली मैं पहुँच गया हूँ यहाँ पे। यहाँ पे आप लोग पीछे देख सकते हो। पक्षावरती प्रेम कसं करावं, आपल्या गुरु व शिष्या कशी असावी हे शिकवलं ते फक्त आणि फक्त दिघे साहेबांनी. शिष्य कसा असावा दिघे दर्श करायचंय, नोंदवायचंय. आणि जेव्हा आपण प्रयत्नाला याल तेव्हा तुमचा जो टोकन असेल थर रचायला सुरुवात झालेली आहे. इथे द्यायचंय. त्यानंतरच आपण रचना करायला सुरुवात करायची, थर रचायला सुरुवात करायची. एक थर रचलेला आहे, खालचा ग्राउंड फ्लोर तयार झालेला आहे, फर्स्ट फ्लोरची तयारी. चारही बाजूने चढाई होते. या दिवशी ना आपल्याला असा एक वेगळा अनुभव येतो. म्हणजे आपण स्वतः जरी त्या गोविंद पथकामध्ये सहभागी नसलो तरी सुद्धा बघणाऱ्याला प्रत्येकाला एक थरार अनुभवता येतो की मी सुद्धा यांच्यामध्ये आहे. आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल ही एक उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि जे गोविंद असतात त्यांच्या मनात एकच असतं, मी हे करणारच. बघता बघता 3 थर छान उभे राहिलेले आहेत. चौथा हा थर सुद्धा उभा राहिला आहे. मला वाटतं शेवटी 3 एक्के आहेत. 5वा आणि 6व्याची ही सलामी होणार आहे. सावकाश. धीर सोडू नका, अजूनही तुम्ही करू शकता. 1 2 3 4 5 थर उभे राहिले. जोरदार टाळ्यावाजी. आपण ही चिकाटी पाहिजे, ही जिद्द पाहिजे. आणि हो, तुम्ही करताय. अगदी काही क्षण मन एकाग्र करा, संयम बाळगा. शाबास, झालेला आहे. शाबास. 2 एक्के. व्हेरी गुड. 5 6 जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. याला म्हणतात जिद्द, चिकाटी. होय, आम्ही हे करू शकतो. ही जिद्द तुमच्या आमच्या सगळ्यात असली की प्रत्येकाच्या मनासारखी गोष्ट होणार आहे. अशक्य ते शक्य सहज होतं. रचायला सुरुवात केलेली आहे. खाली आपण पाहतोय पाया तयार झालेला आहे. पहिला थर सुद्धा उभा राहिलेला आहे.
आणि या मनोऱ्यामध्ये एक 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 थर आपल्याला दिसत आहे. अतिशय संयमाने हे थर रचले जात आहेत. गोविंद पथक अतिशय छोटं आहे, पण सराव मात्र त्यांचा झालेला आपल्याला दिसतोय. 1 2 आणि तिसरा थर रचला गेलाय. चौथा पण उभा राहिलेला आहे. पाचव्याने सलामी दिलेली आहे. आणि हरकत नाही, सावकाश उतरा. थर रचना जशी कला आहे तसं उतरणं देखील एक मोठी कला असते गोविंदाची. त्यातच तर शिस्त दिसते की नक्की किती तयार? करावे लागतात. बघता बघता थर रचायला सुरुवात झालेली आहे. दोन थर तयार झालेले आहेत. आपण बघतोय एक एक थर रचला जातोय. चहूबाजूंनी चढाई केली जाते. प्रत्येक जण दुसऱ्यासाठी स्वतःची पायरी करून देतोय. त्याला कोणालाही वरती चढायचं असेल तर एक शिडी लागते. प्रत्येकाला वरती चढायचं असतं, पण शिडी होण्याची कोणाचीच तयारी नसते. पण या खेळात मात्र आपल्याला दिसतं 1 2 3 4. पाचव्याची सुद्धा ही तयारी. आणि 6वा बाल गोविंदा. ही एक वेगळी गंमत असते बघण्याची की वरचे थर कसे रचले जातात. आम्हाला वाटत होतं 5 किंवा 6 असतील, पण मला वाटतं वरती 3 एके आणि खाली 4. 1 2 3 4 5 6. आणि हा सहजपणे अगदी आणि चिमुकल्याची सहजपणे 7वा सलामी. थर झालेला 7 आहे. थर. सुंदर. जय हनुमान. गोविंदा पथक सक्सेसफुली 7 थर यांनी लावलेले आहेत आणि लिहिले अगदी सहजरित्या. जेवढी त्यांनी प्रॅक्टिस केली होती अगदी तेवढेच थर त्यांनी लावले आणि अगदी शिस्तबद्ध तरीकेने त्याने हे एक 2 तिसरा थर उभा राहतोय. काय हरकत नाही, टाइम घ्या, पण जेवढी प्रॅक्टिस केली तेवढेच इथे थर लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तीन थर उभे राहिलेत. एकमेकाला सपोर्ट करणं, एकमेकाला उभा राहण्यासाठी मदत करणं, कदाचित हा या खेळाचा मागचा उद्देश आहे. 3 4 हर का होता कामा नये. सावकाश 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 सावकाश. 1 2 3 यू कॅन डू इट. 5 एवढंच फक्त मनात ठेवायचंय. 6. सुंदर. हो 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 हो. नो हरकत प्रॉब्लेम, नो नाही, प्रॉब्लेम, पण नो प्रॉब्लेम. प्रयत्न हरकत नाही, चांगला हरकत नाही. होता. 6 थर तुम्ही लावलेले आहात. या दहीहंडी उत्सवाला स्वतः समुद्रपार पोहोचवलं आणि ठाण्याचं नाव या दहीहंडीसाठी गोपाळ करण्यासाठी सर्वदूर बसवलं. तो हेलो एवरीवन, मेरा ब्लॉग यहाँ पे एंड हो रहा है. तो ऐसे ही आप लोग को नया नया वीडियो देखते रहेगा. जो भी मेरे चैनल पे नए हो प्लीज़ सब्सक्राइब कर देना. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.